आजकाल इन्स्टंट रेसिपीज उपलब्ध असल्या तरी पारंपरिक पद्धतीने डाळ शिजवून पुरण यंत्रावरून काढून बनवलेल्या पोळीची चव काही औरच असते. चणा डाळ, गूळ, वेलची, जायफळ आणि तुपाचा वापर करून बनवलेली ही मौसूद पोळी तृप्ती आणि आपल्या परंपरेचं प्रतीक आहे. पुरणपोळी ही आपल्या महाराष्ट्रातील होळी सणाची एक गोड आणि भावनिक आठवण आहे. होळीला नैवेद्य दाखवण्याची पूर्वापार पद्धत आपल्याकडे आहे. पुरण दळताना आईला केलेली मदत, पोळी लाटताना पुरण अगदी काठोकाठ पसरण्यासाठी आणि पोळीतलं पुरण बाहेर येऊ न देण्यासाठी आईने दिलेले धडे हे सुद्धा मला आठवतात. आईने केलेल्या पोळ्या तव्यावर अगदी टम्म फुगताना वाटलेलं कुतूहल सुद्धा आठवतं. आणि म्हणूनच की काय, हा आजीकडून आईकडे आणि आईकडून आपल्याकडे आलेला हा कौटुंबिक वारसाच आहे. ते ह्या पुरणपोळीसोबत गुळवणी, तूप किंवा अगदी गरम गरम कटाची आमटी आणि दूध म्हणजे एक आदर्श असा बेत आहे, नाही का? आणि मग हा केलेला पुरणपोळीचा नैवेद्य होलिका मातेला अर्पण करण्यासाठी आम्ही सुद्धा बाहेर पडलो. इतकी सुंदर वेगवेगळी होलिका मातेंची ही रूपं बघून डोळे अगदी दिपून गेले होते. होळीच्या निमित्ताने प्रत्येकांमध्ये असलेला एक ऊर्जा, एक पॉझिटिव्हिटी इथे आम्हाला जाणवत होती. होलिका मातेला मी नमस्कार केला आणि हा सण म्हणजेच वाईटावर चांगल्याच्या विजयाचे हे प्रतीक आहे. या होळीच्या पवित्र अशा अग्नीमध्ये निराशा, दारिद्र्य, आळस, क्रोध, अहंकार यांचे दहन होवो आणि सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद, सुख, आरोग्य आणि शांती नांदो ह्यासाठी देवाजवळ म्हणजेच होलिका मातेसमोर प्रार्थना सुद्धा केली. होळी आपल्याला शिकवते की सत्य, श्रद्धा आणि सकारात्मकता शेवटी नेहमी जिंकत असते. होळी साजरी करण्यामागचं कारण म्हणजेच कथा सुद्धा मुलांना सांगितली आणि त्याचबरोबर होळी हा वसंत ऋतूच्या आगमनाचा काळ आहे, म्हणजेच शेतकरी आणि निसर्ग चक्राच्या बदलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा काळ आहे. होळीच्या रात्रीची शेकोटी ही मनातली नकारात्मकता दूर करून आनंदाची पेरणी करत असते.